ओम शांती। आज 31/8/2025 ची अव्यक्त मुरली आहे। आज मुरली रिवाइज डेट आहे 15/12/2006 आणि बाबा मुरलीचं टायटल सांगतात ते स्मृती व अनुभवी स्वरूप बनून तीव्र वेगाने परिवर्तन करा आणि सर्व विषयांमध्ये पास व्हा। आज बापदादा सर्व मुलांच्या मस्तकावरती 3 रेषा पाहत होते। ह्या 3 रेषा चमकत असताना बाबा विचारत होते की प्रत्येक रेषा किती प्रमाणामध्ये चमकत आहे आणि बाबा ह्या 3 रेषा बघून बाबा खुश होत होते। बाबांनी हा नजारा सर्वांचा वतन मध्ये पाहिलेला आहे। त्या 3 रेषांपैकी पहिली जी रेषा आहे तिला परमात्मा पालनेची रेषा म्हणतात। दुसरी जी रेषा आहे ती शिक्षक रूपाने शिक्षणाची रेषा आहे आणि तिसरी जी रेषा आहे ती सद्गुरु या नात्याने तिसरी रेषा म्हणजे आपली श्रीमत रूपी भाग्याची रेषा आहे। तर आज बाबा विचारतात, आपण आपल्या भाग्याची रेषा स्पष्ट पाहिली का? तुम्हाला तुमची भाग्याची रेषा ही स्पष्ट दिसते का? असं बाबा सर्व मुलांना आज प्रश्नावली विचारत होते। तर बाबांनी त्या 3 रेषांची खूप सखोल माहिती सांगितलेली आहे। त्याच्यामध्ये पहिली जी रेषा आहे ती सर्वात मोठी रेषा परमात्मा पालनेची रेषा। जसे परमात्मा पिता उंच ते उंच, त्याचप्रमाणे त्यांची पालना देखील उंच ते उंच सर्वात श्रेष्ठ। बाबा सांगतात की ही पालना परमात्मा पालना पूर्ण 5000 वर्षाच्या कल्पामध्ये एकदाच मिळते आणि ती पालना देखील फक्त ब्राह्मण मुलांनाच, ब्राह्मण वत्सांनाच मिळते। ही परमात्मा पालना, परमात्मा प्रेम आणि परमात्मा प्राप्तीचे अधिकारी बाबा सांगतात कोट्यामधून कोणीतरी, आणि ते तुम्ही ब्राह्मण बाबांनी निवडलेले आहे। बाबा म्हणतात मुलांनो, तुमच्या मस्तकावरती हा भाग्याचा चमकणारा सितारा, तो सितारा कधी कमी प्रकाश तर देत नाही ना। याचा अर्थ असा आहे की मी आत्मा भाग्यशाली आत्मा आहे आणि माझ्या आत्म्याला इतकं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे की ह्या संगमयुगावर स्वयं भगवान माझी पालना करत आहे। बाबा दुसरा विचारतात की स्मृती स्वरूप आणि समर्थी ह्या दोन्ही गोष्टी जवळ आहे। स्मृती नेहमी आपल्याला शक्ती भरत असते। स्मृती स्वरूप घेण्याऐवजी बाबा सांगतात जो मुलगा विचारवंत होतो, सोचता म्हणजे विचारच राहतो, विचार करत राहतो, तर तो मुलगा किंवा ते बाळ कधीही वेळेवर पास होणार नाही किंवा तो त्या स्टेजवर पोहोचू शकणार नाही। अनुभवी मुलं जे असतात बाबा सांगतात ते कधी धोका खात नाही। अनुभवी जे असतात ते कधी अडथळत नाही आणि जे अनुभवी असतात ते कधी चुका करत नाही। अनुभव हाच माणसाचा सर्वात मोठा शिक्षक आहे आणि सर्वात मोठा गुरु आहे। म्हणून आज बाबांनी स्मृती बरोबर अनुभवी स्वरूप बना हे आपल्याला टायटल दिलेलं आहे। आता अनुभव कशाचा करायचा आहे, तर बाबा पुढे सांगतात की मुलांनो, परमात्मा प्राप्तीची जी तुम्ही अनुभूती करत आहात त्या अनुभूतीची तुम्ही अनुभवी मुरत बना। जे तुम्हाला अनुभव झालेले आहे ते तुम्ही इतरांना सांगा। त्या अनुभवी स्वरूप बनेपर्यंत तुम्ही त्यालाही अनुभव करून द्या। बाबा सांगतात जो अनुभवी मुरत असतो तो कधीही मायाकडून धोका खात नाही आणि त्याला कधी दुःखाची प्राप्ती होत नाही। अनुभव एक फार मोठी कर्माची शिदोरी आहे। प्रत्येक विचार हा अनुभवातून शक्ती स्वरूप असतो।
बाबा सांगतात इथे 3 शब्द आहे. एक आहे समजणं, दुसरं आहे अनुभव करणं. आणि अनुभवच माणसाला वाचू शकतो आणि विघ्नापासून तो दूरही करू शकतो. प्रत्येक विषयात अनुभव, प्रत्येक विषयाचे अनुभवी म्हणजे स्थितीमध्ये निमित्त भाव, वृत्तीमध्ये निर्माण भाव आणि वाणीमध्ये मधुर वाणी. या विशेषता अनुभवी व्यक्तीमध्ये ओरिजिनल असायला पाहिजे. वर्तमान समय परिवर्तन करण्यासाठी वेळ लागत आहे, पण बाबा सांगतात की आता वेळ फास्ट चाललेला आहे. तीव्र गतीचा पुरुषार्थ हवा आहे. आता तुम्हाला साधारण वेळामध्ये पुरुषार्थ करण्याची ही वेळ संपलेली आहे. कारण वेळ कुणासाठीही थांबलेली नाही आणि ती थांबतही नाही. सेकंदामध्ये परिवर्तन गरजेचं आहे. कारण बाबा म्हणतात मुलांनो, एका सेकंदामध्ये जीवन मुक्ती मिळते. म्हणजे काय? एका सेकंदामध्ये परिवर्तन करण्याची ताकद आपल्यामध्ये यायला हवी. स्मृती स्वरूप म्हणजे एका सेकंदात निर्विकल्प व्यर्थ संकल्प समाप्त झाले पाहिजे. आणि कारण अहो असू द्या, परंतु प्रत्येक कारणाचं निवारण करून विघ्न समाप्त करण्याची ताकद म्हणजे परिवर्तन. परिवर्तन ही काळाची गरज आहे. शांतीच्या शक्तीवाले बाबा सांगतात हे तुम्ही लक्षात ठेवा. काय करायचे आहे? तर ज्ञानाबरोबर योगाची पॉवर तुम्हाला वाढवायची आहे. कारण शेवटी एका सेकंदाचा पेपर तुमच्या समोर येईल आणि त्या एका सेकंदाचा अभ्यास तुम्हाला दीर्घ काळाचा अनुभव करून देईल. एका सेकंदामध्ये मुक्ती आणि जीवन मुक्तीचा अनुभव, त्याच्यासाठी तुम्हाला दीर्घ काळाचा अभ्यास जरूर पाहिजे. आता व्यर्थ विचार, व्यर्थ वचन आणि व्यर्थ कर्म तीव्र गतीने समाप्त केले तरच अन्य मनुष्यात्म्यांच्या पर्यंत तुमची सेवेची फास्ट गती जाऊ शकते आणि तुम्ही पुण्य लवकरात लवकर जमा करू शकता. बापदादा अगोदर देखील आपल्याला सांगून चुकलेले आहे. तीव्र पुरुषार्थाचे खाते, दुवांचे खाते, पुण्य कर्मांचे खाते खूप जणांचे कमी दिसत आहे. म्हणून बाबा आपल्याला सुविचार मध्ये सुद्धा सांगतात, तीव्र बना, तीव्र पुरुषार्थी बना. आता पायी चालण्याची वेळ नाहीये, घाई करून चालण्याची वेळ नाहीये, तर आता वेळ आलेली आहे उडायची आणि इतरांनाही उडवायची. स्मृतीच्या बटनाद्वारे तुम्ही स्वतःचे आणि सर्वांचे कल्याण करू शकता. सिद्धी स्वरूप आहात ना, तर स्थितीचा आधारच आहे स्मृती. स्मृतीचं स्विच दाबलं की जसं घरात लाईट लागते आणि अंधार नष्ट होतो, तसा स्मृती म्हणजे आठवण. त्याचा एकदा स्विच दाबला की जीवनातलं जे अज्ञान आहे, व्यर्थ आहे, ते आपोआप दूर होतं आणि आपण ज्ञानी म्हणजे समजदार बनतो. बाबा पुढे सांगतात की मुलांनो, अशी विधी, ह्या विधीनेच तुम्ही संकल्पामधून मिळवलेली सिद्धी प्राप्त करणार आहात. परंतु तुम्हाला योग्य ती विधी जर सापडली नाही, तर तुम्ही हव्या त्या सिद्धीपर्यंत कधीही जाऊ शकणार नाही. म्हणून संकल्पाचं बीज इतकं सुंदर आणि इतकं पॉवरफुल पेरा, ते बीज टाका की त्याची सिद्धी म्हणजे ही फलस्वरूप मध्ये तुम्हाला प्राप्तीच्या रूपाने अनुभव होईल. ओम शांती.
ओम शांती. आज 1/9/2025 ची साकार मुरली आहे. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही ह्या पुरुषोत्तम संगम युगावरती उत्तम ते उत्तम बनत आहात. या गोष्टीची तुम्हाला खूप खुशी हवी आहे, कारण आपल्या सर्वांच्या मध्ये श्रेष्ठ ते श्रेष्ठ श्री लक्ष्मी आणि श्री नारायण आहे. बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, तुम्ही बाबांच्या सोबत कोणतं गुप्त कार्य करत आहात? तर बाबा सांगतात, तुम्ही बाबा जे आदि सनातन देवी देवता धर्म स्थापन करत आहे, त्या कार्यामध्ये तुम्ही गुप्त मदतगार आहात. बाबांच्या बरोबर बाबा बागवान बनून सर्वांना काट्यांच्या दुनियामधून फुलांच्या बगीच्यामध्ये घेऊन जात आहे, किंवा बाबा सर्व मनुष्यात्म्यांना दुःखापासून सोडवत आहे. बाबा आज म्हणतात, सर्वात मोठा जो काटा आहे तो आहे देह अभिमान. या देह अभिमानामुळे सर्वात जास्त अनेकांना दुःख होत असतं. तर तो देह अभिमान रूपी काटा तुम्हाला तुमच्या मधून काढून टाकायचा आहे. आणि आज मुरलीमध्ये गीत होतं, आखिर वह दिन आया आज. द्वापार युगापासून तर कलियुगाच्या अंतापर्यंत आपण श्री बाबांना वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या रूपामध्ये अनेक वेळा बोलावलं होतं. बाबांनी 2-4 मुरलीच्या अगोदर सुद्धा सांगितलं की मुलांना, तुमची सुनवाई बंद झालेली आहे. तुमची सुनवाई ऐकूनच मी धर्तीवर आलेलो आहे. आणि आजही बाबा आपल्याला ते सांगतात की मुलांनो, तो जो भेटण्याचा, बाबांबरोबर बोलण्याचा, बाबांच्या बरोबर हितगुज करण्याचा आणि बाबांकडे जी असलेली प्रॉपर्टी आहे त्याचा जन्मसिद्ध हक्क मिळवण्याचा जो दिवस आहे, क्षण आहे, तो आता तुमच्याकडे येऊन ठेपलेला आहे. आता तुम्ही उशीर कशासाठी करताय? पुढे आज बाबांनी सांगितलं की मुलांनो, ही हिस्ट्री आणि जॉग्राफी, जसा इतिहास आणि भूगोल जर बघितला तर इतिहास साक्षी आहे की एक काळ होता, ह्या भारतामध्ये सर्व भारतवासी सर्व गुणांनी संपन्न, 16 कलांनी परिपूर्ण, सर्व गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांचं शरीरही निरोगी आणि कंचन काया होतं. सोन्याच्या महलांमध्ये आपल्याला राहायला मिळत होतं. धन तर इतकं अकिचार होतं की बाबा सांगतात, ते तुम्हाला मोजता सुद्धा येत नव्हतं. तुमच्या महलांच्या बाजूलाच स्वच्छ नदी वाहत होती. त्या नदीच्या किनाऱ्यावरतीच खूप सुंदर सुंदर फळांचे आणि फुलांचे बगीचे होते. त्या बगीच्यांमध्ये खूप सुसंगीत देणारे असे पशु, प्राणी आणि सुंदर पाखरही होते, पक्षीही होते. अशा सुखमय दुनियामध्ये तुम्ही जवळजवळ 2500 वर्ष घालवले होते, की जिथे मृत्यूचं नाव आणि निशाण नव्हतं, जिथे दुःखाची छोटीशी सुद्धा एक मातीचा कण नव्हता. म्हणजे असं सुखात आणि ऐश्वर्यात तुमचं जीवन 2500 वर्ष गेलं. या जीवनामध्ये तुम्हाला कधीही परमेश्वर आठवला नाही, कारण तिथे दुःखच नाही तर परमेश्वर आठवलंच कसा? म्हणून ज्या ज्या वेळामध्ये दुःख येतं त्या वेळामध्ये प्रभू भगवान सर्वांच्या मनामध्ये, स्मृतीमध्ये जागृत होतो. बाबा सांगतात, आता मी तुम्हाला डायरेक्ट समोर येऊन शिकवतो. मी माझ्या मुलांची डायरेक्ट समोर येऊन पालना करतो. तर त्या पालनेचे अधिकारी, त्या पालनेची वरदाने आपणच ब्राह्मण मुलं आहोत. बाबा सांगतात की मुलांनो, ज्यावेळेस तुम्ही देवता होते त्यावेळेस तुमच्या डोक्यावर डबल ताज होता, आणि आज तुमच्या डोक्यावर एकही ताज नाहीये. अर्थात पूर्वी तरी फेटे, टोपी घालायचे, परंतु आजची वेळ अशी आहे की कुणाच्याही डोक्यामध्ये फेटा किंवा टोपी सुद्धा दिसत नाही. ताजची गोष्ट तर सोडाच सोडा. याचा अर्थ असा आहे की एवढी आपली आत्मा पतित बनली, एवढी आत्मा आपली उतरते कलेला आली, एवढे अवगुण आपल्या आत्म्यामध्ये आले,
म्हणून आपल्या डोक्यावरचा जो ताज आहे तो निघूनच गेलेला आहे. बाबा सांगतात की ज्यावेळेस तुम्ही राजगद्दीवर होता त्यावेळेस तुमच्या डोक्यावर ताज होता, मस्तकावर तिलक होता. आज तो मस्तकावरचा तिलक पण पुसून गेलेला आहे. आणि तो तिलक म्हणजे काय आहे तर राजाईचा तिलक होता. आज बाबा सांगतात मस्तकाच्या मध्यावर आत्मारूपी तिलक हा तुम्ही पक्का लावून ठेवा आणि मी आत्मा राजा आहे आणि माझ्या सर्व कर्मेंद्रिया, माझे कर्मचारी किंवा राज दरबार चालवणारे हे माझे सेवक आहे. असं ज्यावेळेस तुम्हाला स्मृती जागृत होईल त्यावेळेस तुमचा हा राज कारभार हा खूप चांगल्या रीतीने चालू शकेल. यासाठी संगमेगावर जे बाबांनी श्रीमत दिलं त्या श्रीमताचं तंतोतंत पालन करणं हे आपल्या ब्राह्मण मुलांचं कर्तव्य आहे. बाबा सांगतात मुलांनो, श्रीमतामध्ये माया येऊन मत सुद्धा मिक्स करू शकते आणि तुम्हाला ती मनमतावर चालायला प्रेरित करू शकते. परंतु तुमच्या बुद्धीमध्ये जर निर्णय आणि परखण्याची शक्ती जर पॉवरफुल असेल तर तुम्ही मायाची वेगवेगळी रूप ओळखू शकता, समजू शकता आणि मायेवर तुम्ही स्वतः जिंकू शकता. बाबा आज म्हणतात की मुलांनो, मी दिवसेंदिवस एक एक गुह्य म्हणजे अति गंभीर ते गंभीर गोष्टीही बाबा आपल्याला सांगत चाललेले आहे. वेळच अशी आलेली आहे की आता एक एक ड्रामाचं गुह्य राज बाबा आपल्या समोर ओपन करणार आहे. त्या एक एक गुह्य रहस्यांना समजण्याची ताकद आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये धारण करायची आहे. याच्यासाठी आपलं जे बाबांबरोबर जे संबंध आहे, कनेक्शन आहे ते एकदम छान ठेवायचं आहे, स्वच्छ ठेवायचं आहे. बाबा सांगतात की आजकाल दुनियामध्ये काय बर्थडे साजरे करतात ते जिस्मानी बर्थडे आहे. तुम्हाला तर रुहानी बर्थडे साजरे केले पाहिजे. याचा अर्थ की जेव्हा मी ज्ञानात येणार, ज्या दिवशी मी बाबांच्या घरात पोचणार, तो माझा खरा जन्मदिवस आहे आणि तो मी साजरा केला पाहिजे. यामध्ये बाबा सांगतात किती पैसा, वेळ, किती शक्ती वाया लोक घालतात. आजकाल तर मोठे मोठे मंगल कार्यालय घ्यायला लागले आणि तिथे आपले वाढदिवस साजरे करू लागले. तर बाबा सांगतात याच्यामध्ये वेस्ट ऑफ टाइम आहे. याच्यामधून तुम्हाला प्राप्ती काहीही मिळणार नाही. म्हणून मुलांनो, सत्युगामध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही या स्थानावरनं तुमची बॅग आणि बॅगेज तुम्ही ट्रान्सफर करून द्या. स्वतःचा राज तिलक तुम्ही तुमच्या पुरुषार्थाने प्राप्त करा आणि तुमच्याकडे जे तन आहे ते बाबांच्या कार्यामध्ये असे सफल करा की जैका ददीचे ऋषी मिसाल. ददीचे ऋषी जे होते त्यांनी आपल्या शरीराची एक एक हड्डी त्या यज्ञामध्ये, त्या सेवेमध्ये सफल केली होती. आणि बाबा सांगतात की मुलांनो, तुमच्याकडे जे धन आहे ते स्वतः बरोबर इतरांच्या कल्याणासाठी जरूर तुम्ही वापरू शकाल. ह्या जर जन्मामध्ये तुम्ही एखादं सेंटर खोललं, गीता पाठशाला खोलली आणि अनेक आत्मे येऊन त्या ठिकाणी बाबांची मुरली ऐकू लागले, तर एवढ्या सर्व दुवा तुमच्या पाठीशी येतील आणि भविष्य जन्मामध्ये बाबा सांगतात की ती आत्मा राजघराण्यामध्ये जन्म घेऊ शकेल. आज या ठिकाणी बाबा वरदानामध्ये सांगतात स्नेह आणि सहयोग ह्या दोन गोष्टींचा समन्वय केला तरच तुमची लाईफ, तुमचे जीवन हे योगी जीवन होऊ शकतं. बाप दादांना दोघांनाही स्नेह आणि सहयोग दोन्हीही पसंत आहे. स्नेहाशिवाय सहयोग येऊ शकत नाही आणि जो सहयोगी बनला तोच सहयोगी बनू शकतो. बाबा सांगतात की बाबांना म्हटलं जातं दिल को जानने वाला, दिल दिलाराम, दिल को आराम देने वाला. आपल्या सर्वांचा दिल राखी, दिलाला आराम देणारा एकच बाबा आहे. आपल्या अंतर्मनामध्ये काय चाललंय, कधी आपल्या अंतर्मनामध्ये धडकन असते,
कधी व्यर्थ विचार असतात, कधी भीती असते. तर हे सर्व अंतर्मन ओळखणारे आपले बाबाच आहे. आणि म्हणून अशा बाबांकडे आपण आपला खरा चार्ट पण दिला पाहिजे. दिवसभरचा समाचार देखील बाबांना खरा दिला पाहिजे आणि मगच आपण विश्रामाला गेलो पाहिजे. बाबा पुढे सांगतात की तुमचा स्नेह, तुमचं प्रेम इतकं बाबांवर असायला हवं की जसा एक सुदामा आणि श्रीकृष्ण. श्रीकृष्ण सुदामाशिवाय राहू शकत नव्हता आणि सुदामा श्रीकृष्णाशिवाय राहू शकत नव्हता. मग श्रीकृष्ण तर सर्व गुण संपन्न होता. श्रीकृष्णाकडे तर कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. तो तर ह्या जगातला एक राजकुमार होता किंवा विश्वाचा राजा होता. मग सुदामाकडे तर काहीच नव्हतं. मग श्रीकृष्णाचं त्या सुदाम्याबरोबर इतकं प्रेम कसं काय झालं? तर बाबा सांगतात की त्याच्या अंतःकरणामध्ये असलेलं शुद्ध प्रेम, त्या शुद्ध प्रेमाने भगवंताचं सुद्धा दिल जिंकलं होतं. तसं आपल्यालाही आपल्या शुद्ध अंतःकरणाने बाबांचं दिल जिंकायचं आहे. म्हणजे सच्चे दिल पर साहेब राजी. आपल्या खऱ्या आणि शुद्ध अंतःकरणावर श्री बाबा आपल्यावर राजी होत असतील. बाबा पुढे सांगतात की मुलांनो, तुमची वेळ आणि तुम्ही प्राप्त केलेली शक्ती कुठेही व्यर्थ जाता कामा नये. यासाठी पहिला तुम्ही विचार करा आणि मग कार्य करा. पहिला तुम्ही विचार करून मगच तुम्ही कोणत्याही कार्याला जर गेलात तर तुमचा वेळ आणि शक्ती हे निश्चितपणे वाचू शकेल आणि त्या ठिकाणी तुम्ही सफल अवश्य होऊ शकाल. ओम शांती.